जमाना बदललाय, कुठे कोण कधी काय करेल याचा जराही नेम नाहीये। अशीच एक घटना पुण्यात घडली आहे। पुण्याच्या या घटनेनं तर सर्वांनाच धक्का बसलाय। भावी नवरा पसंत नाही म्हणून एका तरुणीनं चक्क त्याच्या हत्येची सुपारी दिली आहे। नंतर पुढे काय घडलं बघूया। नवरा मुलगा पसंत नाही म्हणून हत्येची सुपारी। नवऱ्या मुलाला बेदम मारहाण। होणाऱ्या नवऱ्याची सुपारी देणारी तरुणी फरार। लग्न करायचंय, मुलगी बघायला जाताय, शुभमंगल करायचंय तर सावधान। सध्या लग्नाळू मुलांमध्ये प्रचंड भीती आहे। याचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, कारण पुण्याच्या दौंडमधील भयंकर घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। भावी नवरा पसंत नाही म्हणून नवरीनंच त्याच्या हत्येची सुपारी दिली आहे। अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातला एक तरुण सुखी जीवनाची स्वप्न रंगवत होता। एका हॉटेलमध्ये तो कुक होता। 27 फेब्रुवारीला संध्याकाळी हॉटेल परिसरात त्याला काही जणांनी दांडक्यानं बेदम मारहाण केली। यवत पोलिसांनी अधिक चौकशीसाठी संशयित आरोपी आदित्य दांडकेला ताब्यात घेतलं आणि कारण ऐकून पोलीसही चक्रावले। त्या कटामागची सूत्रधार एक तरुणी होती। त्या मुलीचं नाव होतं मयुरी दांडगे। मारहाण झालेल्या तरुणाचं मयुरी दांडगे या तरुणीशी लग्न ठरलं होतं, पण मयुरीला नवरा मुलगा पसंत नव्हता म्हणून तिनं लग्नाला नकार द्यायचा सोडून त्याच्या हत्येची सुपारीच देऊन टाकली। एका मुलीनं जिला वर पसंत नाही आणि त्याच्याबरोबर तिला लग्न करायचं नाही आणि त्यासाठी नकार द्यावा यासाठी 1.5 लाख रुपयाची सुपारी देऊन 5 लोकांना त्या ठिकाणी त्याला मारहाण करायला लावल्याची घटना आहे। या अनुषंगाने आम्ही 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे। होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येची सुपारी देणाऱ्या या मुलीनं होणाऱ्या नवऱ्यासोबत प्री वेडिंग शूटही केलं होतं, मात्र तिला तो पसंत नसल्यानं त्याच्या हत्येची सुपारी दिली। ही सुपारी थोडकी नाही तर 1.5 लाख रुपयांची होती। यासाठी तिनं मित्रांकडून पैसे जमवले असं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। सध्या ही तरुणी फरार आहे। गेल्या काही वर्षांपासून बायकोकडून नवऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। काही दिवसांपूर्वीच पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवल्याची घटना ताजी आहे आणि त्यात भावी नवरीनं नवरा पसंत नाही म्हणून काटा काढण्यासाठी थेट हत्येची सुपारीच दिली। हे पाहून लग्नाळू मुलं मात्र धास्तावलेत। जावेद मुलानी, झी 24 तास, पुणे।